मध्यंतरी नागपूरमध्ये एव्हिएशन इंडस्ट्रीमधील एका कंपनीची घोषणा झाली. त्यात अनिल अंबानी यांच्या कंपनीचं वेंचर सुद्धा आहे. गंमत अशी की अनिल अंबानीवर 53 बँकांचं 49,000 कोटींची थकबाकी होती. नेत्यांसाठी जशी पक्ष स्वरूपात वॉशिंग मशीन आहे, तशी निवडक व्यावसायिकांसाठी अजून एक वॉशिंग मशीन भारतात आहे. त्याचं नाव आहे NCLT, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. त्यात 49,000 कोटींपैकी 47,000 कोटींचं कर्ज स्वीकारलं आणि त्याची सेटलमेंट कितीमध्ये झाली माहिती आहे? फक्त 455 कोटींमध्ये, म्हणजे एकूण रकमेच्या फक्त 1% कमीमध्ये. अनिल अंबानीकडे पैसे नाहीत किंवा दिवाळखोर झाले म्हणून कदाचित असेल, पण आता त्याच अनिल अंबानींची कंपनी पुन्हा गुंतवणूक करणार, कर्ज मिळणार, सरकारी कंत्राटे मिळणार. अगदी SBIने त्यांना फ्रॉड म्हणूनही सगळं सुरळीतपणे. तुम्हालाही सुविधा मिळेल का? मिळेल का 99% कर्जावर सूट आणि त्यानंतर पुन्हा कर्ज? तुमच्याकडून थकबाकी असेल तर कशा प्रकारे वसुली होते? तुम्हाला शैक्षणिक कर्ज काय व्याजदराने मिळतं? पण अदानीला मात्र LICने नुकतेच 5,000 कोटीचं कर्ज 7.75% या व्याजदराने दिलंय. एवढंच नाही, ही पुढची नावं ऐका: HDIL, रेडियस इस्टेट डेव्हलपर्स, नॅशनल रेयॉन, SR पॉवर, दिघी पोर्ट, लँको अमरकंटक, कोस्टल एनर्जी, आदित्य इस्टेट्स, करायकल पोर्ट आणि कोरबा वेस्ट पॉवर. या 10 कंपन्यांचं 62,000 कोटींची थकबाकी होती सरकारी बँकांकडे. सरकारने त्या कर्जाला 16,000 कोटीमध्ये सेटल केलं. आणि या सगळ्या कंपन्या कोणी घेतल्या? अर्थातच राष्ट्रीय उद्योजक अदानीने. जवळपास 75% कमी रकमेत. RBIने तर आता 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेणाऱ्यांचा डेटा सुद्धा दाखवणं बंद केलंय. 10 वर्षात 16.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज राईट ऑफ केलंय आणि थकबाकीदारांची नावं समजू नयेत म्हणून जीवापाड प्रयत्न केले जातात. पण तुमचे हप्ते थकले तर? हे आहे सरकार आणि त्यांनी निवडकांच्या फायद्यासाठी बदल केलेली बँकिंग सिस्टम. विचार करा.